हे वर्तमानपत्रात जेव्हा मी परदेशी कार्टून स्ट्रिप्स बघायचो इंग्लिश न्यूजपेपर्समध्ये, तेव्हा सारखं वाटायचं हे सगळं परदेशी काय, भारतीय का नाही. म्हटलं कोणीच करत नाही तर आपण का करू नये. वर्तमानपत्रातले 3 कॉलम बाय 6 सेंटीमीटर हा आमचा कॅनव्हास होता आणि या कॅनव्हासमध्ये रोज तुम्हाला पकडून ठेवायचं. तर काय होती चिंटूची पार्श्वभूमी, म्हणजे कुठल्या ह्याच्यावरून ते प्रेरित होतं आणि तो मुलगाच का असावा, सगळे मोठेच कॅरेक्टर का असू नये, त्याच्या मागचा थॉट काय होता? तर चिंटू हे मुलांचं अर्कचित्र आहे असं मी म्हणतो. म्हणजे अनेक मुलांचं मिळून ते केलेलं आहे. तो आपल्या हरकतच आहे. विथ द टाइम कॅरेक्टर्स डेव्हलप होत गेले सर, की कॅरेक्टर बनवतानाच तुम्ही त्या स्वभावाचा आपल्या कॉमिकमध्ये कॅरेक्टर पाहिजे हा विचार केला होता? तुम्हाला गंमत सांगतो की बगळ्या हे सर्वात उशिरा आलेलं कॅरेक्टर. प्रभाकर लिहायचा आणि मी चित्र काढायचो असं कधीच नव्हतं. म्हणजे तोही चित्रकार होता असं मी म्हणतो आणि मीही रायटर होतो असं. आमच्या दोघांचे स्वभाव प्रचंड वेगळे. आमचे काही कॉमन फ्रेंड्स आहेत, त्यांना कळलं की आम्ही दोघं एकत्र काम करतोय, तेव्हा त्यांना असा धक्का बसला होता की अरे तुम्ही दोघं एकत्र कसे काय. तुम्ही चिंटूचं यश कुठल्या फुटपट्टीमध्ये मोजता? 8 महिन्याचा मुलगा सुद्धा चिंटू ओळखतो. अनेक जण सांगतात की चिंटूमुळे आमची मुलं मराठी वाचायला लागली. पु ल देशपांडे गेले तेव्हाचा जो केलेला चिंटू होता त्याला खूपच चांगला प्रतिसाद आला होता. मुंबई युनिव्हर्सिटीच्या डिपार्टमेंट ऑफ जर्मनने परदेशी लोकांना मराठी शिकण्यासाठी काही पुस्तकं काढली आहेत, तर त्यात अनेक चिंटूंचा वापर केलाय. विचार चालू आहे की चिंटूचा आता 3रा चित्रपट काढायचा आहे. अरे वा, क्या बात आहे. त्याच्यावर मी विचार करतोय, काम करायला सुरुवात केलेली आहे. मस्त. सप्रेम नमस्कार. विनंती विशेष मंडळी, द पोस्टमनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी तुमचा पोस्टमन सर्वेश. आज घेऊन आलो एका वेगळ्या विषयावरचं पत्र. आजचं पत्र खूप खास आहे, तुम्हाला नॉस्टॅल्जिक करणारं आहे, काही वर्ष मागे घेऊन जाणारं आहे आणि इतिहासाची पानं पुन्हा तुम्हाला चाळायला भाग पाडणारं आहे. कारणही तसंच आहे. आजचं पत्र तुम्हाला लिहिलं आहे चारुहास पंडित सरांनी. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. चारुहास पंडित हे नाव ऐकलं की तुम्हाला कळलंच असेल की विषय काय आहे आजचा. चिंटूचे जन्मदाते म्हणू किंवा निर्माते म्हणू तर चारुहास पंडित सर आहेत. आणि चिंटू म्हणजे आपल्या मातीतला, मराठी मातीतला, प्रत्येक घरातला, तिथनं आलेला एक कॉमिक कॅरेक्टर आहे. आणि दिवसाची सुरुवात जर न्यूजपेपर वाचण्याने होत असेल तर न्यूजपेपर वाचण्याची सुरुवात आपली चिंटू वाचून व्हायची. आणि सकाळी एक काहीतरी कोपरखळी असायची, कधी काहीतरी बोध असायचा, कधी चिंटूनी केलेली खोडी असेल किंवा इतरांनी राजूचा खाल्लेला मार असेल. हे सगळे कॅरेक्टर्स आपल्याला आपल्या घराजवळ, आपल्या शाळेत, आपल्या गल्लीत कुठे ना कुठे रिलेट व्हायचे. आणि ते एक कारण होतं की चिंटू एवढा सक्सेसफुल होता. आणि आजही चिंटू म्हणल्यानंतर एक कुठला तरी मनाचा कोपरा आपला छेडला जातो. आणि म्हणूनच त्या अनुषंगाने आजच्या गप्पा असणार आहेत. सरांचा स्वतःचा प्रवास असेल, चिंटूचा प्रवास असेल. एक नाव अजून घेणं क्रमप्राप्त आहे, ते म्हणजे प्रभाकर वाडेकर सरांचं, की त्यांच्याशिवाय चिंटूचा प्रवास पूर्ण होऊ शकत नाही. तर त्यांच्यासोबतचं सरांच्या काही आठवणी असतील तर अशा अनुषंगाने या सगळ्या गप्पा असणार आहेत. त्यामुळे चिंटू स्पेशल हा एपिसोड नक्की बघा. हे पत्र तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवाल. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकन दाबा, जेणेकरून पत्रपेटीत पडणारं पुढचं पत्र पडलं की तुम्हाला सगळ्यात आधी नोटिफिकेशन येईल. आणि मी घातलेला हा जो कुर्ता आहे, आम्ही घेतला आहे जनता खादी भांडार, लक्ष्मी रोड, पुणे इथून. तुम्हालाही जर खादीची आवड असेल तर तुम्ही नक्की लक्ष्मी रोडच्या त्यांच्या दुकानाला भेट द्या. आम्ही सगळ्या त्यांच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक्स टाकत आहोत. चला चिंटूचा हा पत्र सुरू करूया. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. पॉडकास्ट चॅनल असण्याचा आणि पॉडकास्टर असण्याचा हा खूप मस्त फायदा आहे की मोठमोठ्या लोकांना डायरेक्ट फोन करून आम्हाला आमंत्रित करता येतं. यावेळी छोट्या लोकांना बोलावलं. नाही सर, छोटं कॅरेक्टर मोठं करणारा एक व्यक्ती आम्हाला तुमच्या रूपाने सर स्टुडिओमध्ये आला आहे. मला खूप काही गप्पा मारायच्या आहेत, कारण चिंटू हे एकच माध्यम तेव्हा असं होतं की जेव्हा वाचताही येत नव्हतं तेव्हा आजोबा घेऊन बसायचे आणि चला आज चिंटू काय आलाय बघूया. आणि ते तो जोक सांगायचे किंवा चिंटूनी आज काय बोध दिला आपल्याला हे सांगायचे. तर चिंटूकडे येऊच सर आपण. तर मला आधी चारुहास पंडितांबद्दल थोडं जाणून घ्यायचं आहे की कुठले आहात तुम्ही, कुठून प्रवास सुरुवात झाला, काय शिक्षण झालं आणि चिंटूची संकल्पना कशी आली? प्रवास म्हणजे एकतर मी आहे पुण्यातलाच, अस्सल पुणेकर. क्या बात आहे. खरं तर जन्म पुण्यातच व्हायचा, पण त्यावेळे पानशेतचा पूर आला. अच्छा. त्यामुळे तेव्हा मी आईच्या पोटात होतो. त्यामुळे मग मुंबईला माझा जन्म झाला. पण नंतरचं संपूर्ण आयुष्य जे आहे ते पुण्यातच गेलं. आणि पुण्यात नारायणपेठ या भागात, म्हणजे जे अस्सल पुणे म्हणतो आपण, तर त्या एरियात माझा जन्म आला. लहानपणापासनं खरं सांगायचं तर चिंटूचं जे बालपण आहे
खरंच जगलेलो आहे असं मला म्हणायला. अनेक मित्र असे होते वेगवेगळे. तर हे करत असताना चित्रकलेची आवड ही लागली होती. चित्र काढायला खूप आवडायचं लहानपणी आणि त्याच्याबरोबर व्यंगचित्र ही का माहीत नाही पण मला खूप आवडायला लागली. आमच्याकडे लहानपणी एक पुस्तक होतं, हसा आणि लठ्ठ व्हा. हरिश्चंद्र लचके नावाचे जे कार्टुनिस्ट आहेत त्यांचं होतं आणि ते मी खूपदा बघायचो. आणि त्याच्यानंतर जे आलं महत्त्वाचं पुस्तक ते म्हणजे शिद फडणीस यांची हसरी गॅलरी. अच्छा. ते मला खूप आवडायचं. शिद फडणीसांची शब्दविरहित बोलकी व्यंगचित्र. तर हे बघत मोठं झालो. त्याच वेळे मला वाटतं एक जे महत्त्वाचं इम्प्रेशन जे असतं ते दिवाळी अंकांचं. लहानपणी दिवाळी अंक खूप यायचे, म्हणजे विकत कमी घेतले जायचे, लायब्ररीतनं खूप यायचे आणि पहिली झडप असायची ती त्यात कार्टून्स कुठली आहेत. वेगवेगळे व्यंगचित्रकार त्यात कार्टून्स काढायचे आणि ते बघत ती आवड वाढत गेली. आणि हे वर्तमानपत्रात जेव्हा मी परदेशी कार्टून स्ट्रिप्स बघायचो इंग्लिश न्यूजपेपर्समध्ये, तेव्हा सारखं वाटायचं हे सगळं परदेशी का आहे, भारतीय का नाही. बरं कोणीच करत नव्हतं. म्हणजे तिकडे सुद्धा सगळे काय पीनट्स असतील किंवा मिकी माऊस किंवा डेनिस द मेनिस वगैरे अशा कार्टून स्ट्रिप्स यायच्या, आवडायच्या. पण वाटायचं की अरे भारतीय पाहिजे काहीतरी. म्हटलं कोणीच करत नाही तर आपण का करू नये. या कॉमिक्सचं सर जेव्हा तुम्ही सगळे बघत होतात आणि जेव्हा तुम्हाला वाटलं की आपल्याकडचं पण काहीतरी असावं, तेव्हा चिंटूचं हे सुचलं. तर काय होती चिंटूची पार्श्वभूमी, म्हणजे कुठल्या ह्याच्यावरून ते प्रेरित होतं की काय असावं आणि तो मुलगाच का असावा, सगळे मोठेच कॅरेक्टर का असू नये, त्याच्या मागचा थॉट काय होता? एकतर आम्हाला जे करायचं होतं ते असं कॅरेक्टर डेव्हलप करायचं होतं की ते इथल्या लहान मुलांपासून आजी आजोबांपर्यंत सगळ्यांना आवडेल. याचं कारण एक म्हणजे जेव्हा रोजचं आपण वर्तमानपत्र उघडतो ते निगेटिव्ह बातम्यांनी भरलेलं असतं. म्हणजे बरोबर. पहिल्या तेव्हा ज्या होत्या तशाच आजही चालू आहेत बातम्या. तर तिथे कुठेतरी एक रिलीफ पॉईंट असावा असं वाटत होतं आणि तो रिलीफ पॉईंट सर्वांसाठी असावा. तर यातनं एक लहान मुलाचं कॅरेक्टर की जे मुलांना आपला मित्र वाटेल, जे आईबाबांना आपला मुलगा वाटेल किंवा शेजारचा कुठला तरी एखादा मुलगा वाटेल असं, आणि आजोबांना आपला नातू वाटेल. वा. तर असं एक कॅरेक्टर करावं म्हणून मग ते मुलाचं कॅरेक्टर आलं. आणि त्याचं जे कॅरेक्टरायझेशन आहे म्हणजे चित्र जे त्याचं चित्ररूपात आलं. खरं तर अनेकांना वाटतं की तुम्ही खूप त्याची स्केचेस केली का, मग त्यातनं ओके. एखादा निवडलं का वगैरे. हां, म्हणजे मलाही तसंच वाटलं होतं. हां, तर जे पहिलं चित्र काढलं तेच फायनल झालं. अच्छा, पहिलं प्रॉडक्ट इज फायनल प्रॉडक्ट. हां, फायनल प्रॉडक्ट. क्या बात म्हणजे एक तर कसं होतं की त्यात एक हा जो मुलगा आहे म्हणजे एक अर्कचित्र म्हणून एक आपले व्यंगचित्रकार वसंत सरवटे आहेत, त्यांनी एक चांगला शब्द कॉइन केला आहे कॅरिकेचरला, अर्कचित्र. अच्छा. तर चिंटू हे मुलांचं अर्कचित्र आहे असं मी म्हणतो. म्हणजे अनेक मुलांचं मिळून ते केलेलं आहे. तो आपल्या हरकतच आहे. म्हणजे आपण थोडेसे लहानपणी कसं असतो की काय म्हणतात इनोसंट असतो, भोळसर असतो, थोडेसे खटाळ असतो, थोडेसे खोडकर असतो, बरेचदा बावळटही असतो. तर हे सगळं त्यात आलं पाहिजे. म्हणजे चिंटूचा जर का चेहरा बघितला तर तुम्हाला दिसेल की तो एकदम साधा सज्जन असा वाटतो, पण कपाळावर जी बट येते त्याच्यामुळे एकदम त्याच्यात खोडकरपणा येतो. बरोबर. त्याचा जो पट्ट्यापट्ट्यांचा टी शर्ट्स आहे तर त्याच्यामुळे एक थोडासा बंडखोरपणा येतो. अच्छा. तर हे आपोआप आलं. म्हणजे ह्या कॅरेक्टरबद्दल विचार जो केला होता त्याच्यासाठी असं काही वेगळा हे म्हणजे चित्र काढताना वेगळा विचार करावा नाही लागला. हे आपोआप आलं आणि त्यातनं चिंटू हे कॅरेक्टर तयार झालं. क्या बात आहे. चिंटू खरा सजला सर त्याच्या अवतीभोवती असलेल्या मित्रांमुळे, बरं. जोशी काकूंमुळे. कधीतरी आजी आजोबा पण यायचे, म्हणजे ते असं रिलेट व्हायचं की आजी आजोबा आहेत पण कधीतरीच त्यांचा त्याच्यात समावेश आहे, पण काहीतरी भारी सांगून गेले. बरं. आता मित्रांवर, त्यांच्या गँगवर येऊ सर. प्रत्येक कॅरेक्टरची एक हिस्ट्री असते. प्रत्येक कॅरेक्टरला घडवणारे काही त्याचे ट्रेट्स असतात की ते बिल्ट होत 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 ते कॅरेक्टर लोकांच्या मनावर एक पकड मिळवतं.
तर कसे कसे होते कॅरेक्टर्स, आणि काही कॅरेक्टर्स तुम्ही जर ड्रॉ करून दाखवले तर आम्हाला मजा येईल. अरे वा. बगड्यापासून सुरुवात करूया सर. हो, बगळ्या. आणि तुम्हाला गंमत सांगतो की बगळ्या हे सर्वात उशिरा आलेलं कॅरेक्टर आहे. अच्छा, आणि सगळ्यात जास्त म्हणजे- भाव खाऊन गेलेलं. साधारण चिंटू सुरू झाल्यानंतर 1.5-2 वर्षांनी आलेलं आहे बगळ्या कॅरेक्टर. आणि ते जेव्हा आलं म्हणजे बाकीची कॅरेक्टर्स तशी पटकन सापडली, बगळ्या मला सापडतच नव्हता. अच्छा. नाही सॉरी, मला वाटतं 1.5-2 पण नाही आहे, जास्त, त्याच्यापेक्षाही जास्त उशिरा आलेलं आहे. हां. आणि 3-1 वर्षानंतर आलेलं असेल. तर त्याचं कॅरेक्टर मला सापडत नव्हतं, त्यामुळे बगळ्याचे सुरुवातीच्या काळात फारसे विनोद तुम्हाला दिसणार नाही. पण एकदा काय झालं की मी 1994मध्ये ॲनिमेशन शिकायला मुंबईला जात होतो. म्हणजे इथे सगळी कामं करायची, चिंटूही चालू होता, नंतर ॲडव्हर्टायझिंगचं चालू होतं, बालभारतीची कामं, इलस्ट्रेशनची, बुक कव्हर्सची वगैरे. पण मला ॲनिमेशन शिकायचं होतं आणि कॉम्प्युटर वगैरेचं ॲनिमेशन काही आलेलं नव्हतं. तेव्हा मुंबईला राममोहन बायोग्राफिक्स त्यांची एक जाहिरात आली होती की तुम्हाला ॲनिमेशन शिकायचं असेल तर आमच्याकडे या. संपूर्ण भारतातला पहिला कोर्स बरं का तो ॲनिमेशनचा. तर मी त्याला ॲप्लाय केलं, माझे सिलेक्शन झालं आणि आठवड्यातनं 2दा होता. तर मी आदल्या दिवशी रात्री जायचो, तिथे आमच्या नातेवाईकांकडे राहायचो, दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन ते हे सगळं करायचो, परत संध्याकाळी डेक्कन क्वीन पकडून परत यायचो. तर हे चाललेला होता प्रवास. आणि एकदा काय झालं की एक कुठलं तरी पब्लिक हॉलिडे वगैरे असेल, त्या दिवशी डेक्कनला अजिबात गर्दी नव्हती. आता इतर वेळा कसं असतं की मी जरी स्केचिंग करायला आवडत असलं तरी थोडासा एक भिडस्त स्वभाव असतो आपला, की शेजारी कोणी असेल तर आपण तिथे स्केचिंग करत बसलो तर त्याला वाटणार की आपण शायनिंग मारतोय वगैरे असं. त्यामुळे असं कधी, पण त्या दिवशी कोणी नव्हतं. म्हणजे मला पूर्ण असा तो हे रिकामा मिळाला होता. मग मी स्केचबुक काढलं आणि म्हटलं की आता आज आपल्याला जो बगळ्या अडकलो आहे आपण त्याच्यात तो पूर्ण. आणि ते पुणे मुंबईच्या प्रवासात मी बगळ्या पूर्ण केला. अच्छा. की ते कॅरेक्टर जे सापडत नव्हतं ते त्या प्रवासात मला सापडलं. आणि ते सापडल्यानंतर त्याच्यापुढे बगळ्या वारंवार यायला लागला, कारण ते कॅरेक्टर सापडल्यावर मग त्याचं जे काय एकूण विनोद आहेत ते आम्हाला जास्त पटकन सापडत गेले. तर असं एक बगळ्या कॅरेक्टर आहे. तू म्हणालास की एक काढून, तर येस येस, सुरुवात बगळ्याच्या स्केचने आपण खूप करूया. आवडेल, माझा आवडता कॅरेक्टर आहे. अरे वा वा. आणि गंमत सांगतो, म्हणजे मलाही बगळ्या काढायला खूप आवडतो. क्या बात आहे, एक मजा नंबर. येते त्याचे बगळ्या काढताना. तर Yes. आपण एक बगळ्याचं स्केच करूया. क्या बात आहे सर, वा. अगदी 1-1.5 मिनिटातच तुम्ही बगड्या पुन्हा उभा केला डिजिटली यावेळी. सुंदर, खूप मस्त. थँक्यू. मगाशी आपली चिंटूची जन्माची कहाणी तुम्ही सांगितलीत सर. एक प्रश्न त्यात विचारायचा राहिला की नाव कुठून आलं चिंटू? त्यासोबत अजून कुठल्या नावांचा काय विचार केला होता तुम्ही? एक
खरं तर चिंटूचा जन्म आम्ही 21 नोव्हेंबर 1991 म्हणजे त्याचा वाढदिवस, कारण चिंटू ही स्ट्रीप पहिल्यांदा रेग्युलर बेसिसवर सकाळमधनं जी आली ती 21 नोव्हेंबर 1991. पण त्याच्या आधी एकदा चिंटू प्रकाशित झालेला आहे. बरं. तो म्हणजे त्याच वर्षीच्या दिवाळी अंकात सकाळच्या. अच्छा. त्याची गंमत अशी आली होती की आम्ही हे केलं होतं, कॅरेक्टर तयार केलं होतं, 1-2 स्ट्रीप केल्या होत्या, पण नाव ठरत नव्हतं. तर नावावर विचार, हां ठीक आहे आपण करू वगैरे, असं त्याचं हे चाललं होतं. आणि दिवाळीच्या काही दिवस आधीच, म्हणजे 1-2 दिवस आधीच सकाळमधनं मला फोन आला होता. स्वाती राजे तिथल्या त्या दिवाळी अंकाच्या संपादिका होत्या. त्यांचा फोन आला, अरे 1-2 जाहिराती कमी झाल्यात, तर मला तिथे टाकायला काहीतरी देतो. अच्छा अच्छा. कार्टून वगैरे असं. आता म्हटलं अरे ऐनवेळे, म्हणजे अगदीच तेव्हा माझ्याकडे दिवाळीची खूप कामं होती. तर म्हटलं की मग आता हे आहेच तयार तर हे देऊया, पण नाव ठरलेलं नव्हतं. मग प्रभाकरला घरी फोन केला तर प्रभाकर घरी नव्हता, तो कुठेच सापडेना. मग मी म्हटलं की ठीक आहे, आता दिवाळीसाठीच तर देतो आहे, तर आपण नाव ठरवू. त्याच्या आधी मी सकाळमध्ये छोटूची साहस अच्छा अशी एक कॉमिक्स केलेलं होतं. तर म्हटलं तो छोटू आहे तर हा चिंटू करू. अच्छा. एक छोटा, कारण मला वाटलं की हां याला ते चिंटू नाव सूट होईल. तोपर्यंत डोक्यात आलेलं नव्हतं ते. तर मीच आपलं एक चिंटू नाव दिलं आणि सकाळमध्ये पाठवून दिलं. तर ते पहिल्यांदा दिवाळी अंकात पहिल्यांदा चिंटू आलेला आहे. आणि त्याच्यानंतर तर प्रभाकरलाही ते नाव आवडलं. तो म्हणाला हे परफेक्ट हे होतं आहे. इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये सुचलं. हां, इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये आलेलं आणि अचानक फिट बसलेलं असं ते नाव. आणि ते एवढं गाजलं नंतर की लहान मुलगा म्हटल्यानंतर चिंटू. खूप असं जणांची टोपण नाव त्यानंतर चिंटू झाली. करेक्ट. इव्हन मला जेव्हा हे चिंटू वगैरे आलं तेव्हा काही जण अरे हे नाव मराठी वाटत नाही वगैरे असं सुद्धा तेव्हा हे केलं होतं. पण आम्ही ठाम होतो की नाही चिंटू हे म्हणजे परफेक्ट आहे नाव. अच्छा. बगड्या, आत्ता तुम्ही सांगितलात विथ द टाईम कॅरेक्टर्स डेव्हलप होत गेले सर, त्यांचे स्वभाव डेव्हलप होत गेले की कॅरेक्टर बनवतानाच तुम्ही त्या स्वभावाचा आपल्या कॉमिकमध्ये एक कॅरेक्टर पाहिजे हा विचार केला होता. ती प्रोसेस थोडी जाणून घ्यायची मला. खरं तर म्हणजे मी आता आधीचा असा विचार करून काहीतरी तुम्हाला बंडला मारू शकतो, पण हे इतकं नैसर्गिकरित्या झालं होतं की आम्हाला फार विचार नाही करावा लागला. म्हणजे चिंटूचा मित्र जो पप्पू आहे तो एक त्याच्याबरोबरचा बडी टाईपचं कॅरेक्टर असेल हे सहजपणे आलं होतं. म्हणजे त्याच्यात असं नाही आम्ही की चर्चा करत बसलो की नाही एक असा मुलगा पाहिजे की जो त्याचा एखादा काय बडी टाईप कॅरेक्टर असलं पाहिजे. तो आलाच. किंवा एखादा जरा काय म्हणतात त्याला बुली टाईप कॅरेक्टर जे आहे ते आलं, येत गेलं. म्हणजे पहिल्यांदा राजू आला तेव्हा कदाचित तेवढा बोली नसेल, पण दुसऱ्या तिसऱ्या याला तो झालाच. तर हे जे आहे हे खूप स्मूथली, म्हणजे चिंटूमध्ये तुम्ही बघाल की कुठलाही विनोद आम्ही ओढून ताणून केलेला नाही. बरोबर. तशीच ही कॅरेक्टर्स ओढून ताणून आलेली नाही आहेत. त्याच्यामागे खूप विचार करून केलेला आहे असंही नाही आहे, पण ती परफेक्ट आलेली आहेत. म्हणजे कदाचित वेगळ्या टाईपचा विचार आला असतं तर आम्ही म्हटलंच की नाही हे काय, किंवा आमचं झालंही असेल तसं बोलणं की आता ते मला आठवत नाही, कारण ते इतकं सहज व्हायचं की त्याचं काहीतरी अशी नोंद घेऊन काहीतरी करावं असं काही झालेलं नाही. तर की हां नाही हे नको असं झालेलं असणार. ओके. पण मला ते आठवत नाही फ्रँकली सांगायचं तर अशी एक किंवा मिनी जी आहे, तर मिनी तिचा स्वभाव आम्हाला दोघांनाही माहीत होता की ती आजच्या जमान्याची मुलगी आहे. म्हणजे नेहमी आम्हाला विचारलं होतं की मिनी भांडकुदळ का दाखवता. आम्ही म्हणतो अहो आमच्या लहानपणी ज्या मिन्या भेटल्या त्या अशाच होत्या, आजूबाजूच्याच होत्या अशा सगळ्या. पण हो बघा, पण मिनीचं कॅरेक्टर कसं आहे की ती हुशार आहे, जे आपण आपल्या आसपास बघतच असतो. सगळ्या मुली म्हणजे ज्या टॉपर्स असतात त्या मुलीच असतात. त्याच्यानंतर ती कविता करते, ती अभ्यासात तर पहिली येतच असते, गणितासारखा विषय तिच्या आवडीचा असतो, ती नाटुकल्या वगैरे लिहित असते आणि ती ॲग्रेसिव्ह आहे. एक्झॅक्टली. म्हणजे हे प्रत्येक घरात आपण बघत असतो, छोट्या मिन्या किंवा मोठ्या मिन्या. आणि ती ॲट टाइम्स त्या चिंटूच्या सगळ्या गँगला पण भारी पडते. हो अगदी. आणि ती चिंटूच्याही फिरक्या घेते. तर हे असं कॅरेक्टर जे आहे हे खरंच चर्चा झाली नाही.
पण आम्हाला दोघांना माहीत होतं की हे असं कॅरेक्टर पाहिजे आपल्याला. अच्छा. जेव्हा एक विनोद लिहून तयार व्हायचा पूर्ण, ते उद्या छापायला जायचं, तर दोघांचा रोल कसा वाटून घेतला होता तुम्ही? म्हणजे आम्ही वाचायचो चिंटू इकडे लिहिले चारुहास पंडित / प्रभाकर वाडेकर, तर चित्राचं काम तुमच्याकडे होतं आणि विनोदाचं त्यांच्याकडे होतं, असं काही होतं? ते आम्ही नेहमी म्हणायचो की आम्ही एकमेकांच्या कामात लुडबुड करतो. अच्छा अच्छा, करतो. हां, करतो असंच म्हणायचं. कारण कसं होतं की असं काही कंपार्टमेंट नव्हते आमचे की हा लिहितो, हा चित्र काढतो वगैरे. हां, म्हणजे तेव्हा प्रभाकर असताना लिखाणाचा जास्त भाग त्याच्याकडे असायचा आणि चित्राचं मी करायचो. पण आम्ही ह्या प्रक्रियेलाच व्हिज्युअल रायटिंग असं म्हणतो. म्हणजे प्रभाकर लिहिताना एक व्हिज्युअल घेऊन यायचा किंवा कधीकधी मी एखादा चिंटू लिहायचो आणि तो त्याच्यात बदल सुचवायचा किंवा त्यांनी लिहिलेल्या चिंटूत मी अजून काहीतरी बदल सुचवायचो. त्यामुळे हे असं प्रभाकर लिहायचा आणि मी चित्र काढायचो असं कधीच नव्हतं. म्हणजे तोही चित्रकार होता असं मी म्हणतो आणि मीही रायटर होतो क्या असं. बात आहे. तर असं हे एकमेकांचं एकजिन्सी. त्यामुळे तुम्हाला त्यात कुठेही असं की इथे लेखक संपला आणि इथे चित्रकार सुरू झाला असं कधी दिसणार नाही. तर हीच त्याची विशेषता होती असं मला वाटतं. कारण अनेकदा म्हणजे हे लिहित असताना आमचं एवढं ट्युनिंग होतं की माझी बायको म्हणायची तेव्हा, कारण प्रभाकर असा एकदम खूप घाईघाईत लिहायचा, इतकं फास्ट असायचं की अनेकांना ते वाचताच यायचं नाही. तर माझी बायको म्हणायची, अरे प्रभाकरने तुला कोरा कागद दिला ना तरी तू म्हणशील अरे हे याच्यात फक्त हा बदल करून हा पण वापरू. इतकं ते आमचं ट्युनिंग जमलेलं होतं. तर अशा पद्धतीचं आमचं काम असायचं. त्यामुळे हा लिहितो, हा चित्र काढतो असं कधीच नव्हतं. अच्छा. आत्तापर्यंत चिंटूमध्ये टोटल किती कॅरेक्टर्स झाले आहेत सर? एकदा मोजूयात का आपण? हो. हां, येस. चिंटू 1, मिनी 2, पप्पू 3, बगळ्या 4, राजू 5, सोनू 6, नेहा 7, बंटी कुत्रा जो yes. आहे तो, आजी आजोबा हां. आई पप्पा, हां, नंतर आजी आजोबा आई पप्पा, जोशी काका जोशी काकू, हां, सतीश दादा हां. ही आहेत. अजून मला वाटतं एक अधनंमधनं एक कमी वेळा आल्यात पण मिसेस शर्मा. अच्छा, ओके. एवढ्याच 16 कॅरेक्टर्स आले. 16 कॅरेक्टर. अच्छा. आणि जेव्हा जोक तुम्ही तो लिहायचे किंवा यातनं काही विनोद आला पाहिजे, तर काय तुम्ही पाळायचात की याच्या खाली आपल्याला जायचं नाही, किंवा ऑब्झर्वेशन करताना तुमचा काय व्ह्यू असायचा की आता सोसायटीत काय दिसतंय तो ट्रेंड पकडून आपण लिहावं, की आपल्याला जे द्यायचं आहे ते वन साईड गेलं पाहिजे, तर त्याच्या मागची थॉट प्रोसेस कशी असायची? आता ह्याच्या खालती जायचं नाही म्हणजे असा कधी विचार करावा लागला नाही की याच्या खालती जायचं नाही, कारण दोघांचे स्वभाव असे होते की आम्ही याच्या खालती जाणार नाही, आम्हाला दोघांनाही माहिती होतं. त्यामुळे ह्याच्याबद्दल आम्हाला चर्चाच नाही करायला लागेल की एखादा लिहिला की इथे हा चांगला आहे पण चिंटूसाठी योग्य नाही असंही हे व्हायचं. एखादा चांगला सुचायचा पण थोडा वेगळा हे असायचा, तर तो चांगला असायचा पण चिंटूला हा नाही असंही कधी कधी व्हायचं. आणि असे जे बाजूला काढले त्यातनं जे चिंटू जे पूर्ण तयार झालं त्याच्यानंतर काही वर्षांनी तर आम्हाला असं एक चर्चा पण करावी लागली नाही की हे बाजूला काढायला पाहिजे किंवा हा घ्यावा किंवा हा नको, इतपतच असायचं ते. आणि अजून तू पुढचा काय प्रश्न विचारला की काय काय ऑब्झर्वेशन्स तुम्ही करायचात? कारण अनेक पात्र हे ऑब्झर्वेशन्समधनं आले असतील, विनोदाची निर्मिती ऑब्झर्वेशनमधनं होते, तर काय काय टिपायचात तुम्ही? ती प्रोसेस मला थोडी समजून घ्यायची. टिपणं हे सतत चालू असायचं. बरोबर. त्याच्यासाठी आम्ही कॉन्शियसली कधीच काही टिपलं नाही. हां हां. हे कुठेतरी अनकॉन्शियसली मला वाटतं टिपणं चालू होतं, दोघांचंही चालू होतं. म्हणजे आमची जी चिंटू करायला बसण्याची पद्धत कशी होती की प्रभाकर यायचा, तो मुळात काहीतरी वाचून आलेला असायचा, मी काहीतरी स्क्रिबल्स करत असायचो छोटी छोटी. मग कधी कधी आम्ही अरे मोहराचा वास किती छान येतोय यापासून सुरुवात पण व्हायची. अरे मग मोहराचा, मग आता ते मोहराचा तो सीझन सुरू, आंब्याचा सीझन सुरू होणार म्हणजे मग जोशी काकू आले. मग जोशी काकूंचं एखादं काय करता येईल किंवा आपण लहानपणी काय, अशा गप्पा सुरू व्हायच्या आमच्या. आणि या गप्पामधनं काहीतरी निर्माण, काहीतरी एखादी कुठेतरी क्लिक व्हायचं आणि मग ते कागदावर उतरायचं आणि मग त्यातनं मग तो हे ठरायचा की मग तो चिंटू झाल्यावर मग तो कसा मांडायचा, हा एक पुढचा भाग असायचा की
तो त्या तेवढ्या म्हणजे आम्ही असं म्हणतो की वर्तमानपत्रातले 3 कॉलम बाय 6 सेंटीमीटर हा आमचा कॅनव्हास होता आणि या कॅनव्हासमध्ये रोज तुम्हाला पकडून ठेवायचं. क्या बात आहे. मग त्यात आम्ही अनेक प्रयोग पण केलेले. हां. म्हणजे कधी सिंगल फ्रेम म्हणजे साईज तोच पण सिंगल फ्रेम, कधी 2 फ्रेम, कधी 3 फ्रेम, कधी 4 फ्रेममध्ये. मग त्या विनोदाला जे आवश्यक आहे त्या पद्धतीने आम्ही हा चिंटू मांडत होतो त्या याच्यातनं. तर त्यामुळे लेखन, त्याची मांडणी, त्याचा संपूर्ण विचार करून ते एक पूर्ण प्रॉडक्ट तयार केलं जायचं. म्हणजे आता तू जे विचारलं होतंस की आसपासचं काय बघून हे करायचं, तर जसं मी म्हटलं की आता हा मोहर वगैरे सीझन चालू आहे, तसं परीक्षेचं वातावरण हे सुरू झालं की मग आमच्या वेळचं काय परीक्षेचं होतं, जनरल मुलांना काय हे होतं. तर असे अनेक किस्से आहेत की जे आसपासच्या वातावरणातनं आम्ही घेतलेले आहेत आणि मग ते म्हणजे आम्ही म्हणतो की थोडे आम्ही खुलवतो आणि फुलवतो आणि तुमच्यासमोर मांडतो. क्या बात आहे. आता डिजिटल एरा आहे सर सगळ्यात. तुम्ही आता जे डिजिटल कार्टून टाकत असाल तर लोक लगेच खाली व्यक्त होतात. अगदी 5 मिनिटात कमेंटही सुरू होतात खाली. बरोबर आहे. तो काळ तसा नव्हता. बरोबर. म्हणजे लोकांच्या प्रतिक्रिया पण येत असतील तर त्या कशा यायच्या? कुठली आठवणीत राहिलेली प्रतिक्रिया, कोणी दिलेला एक सुंदर अभिप्राय की जो कायम सोबत राहील? प्रतिक्रिया खूप यायच्या. म्हणजे एकतर मुळात आम्ही कुठे बाहेर गेलो आणि ओळखीचे, कारण तेव्हा काय आम्हाला असं चेहऱ्याने वगैरे ओळखणारे फार कमी होते. अजूनही कमीच आहेत पण कमी होते तेव्हा लोक. त्यामुळे आणि गंमत सांगतो तुम्हाला की प्रभाकरच्या ओळखी अतिप्रचंड होत्या. म्हणजे आणि म्हणजे आता या इथे अजून एक मला जरा वेगळ्या दिशेने येस येस करतो प्लीज. की आमच्या दोघांचे स्वभाव प्रचंड वेगळे. अच्छा. म्हणजे प्रभाकरचा प्रचंड बोलघेवडा. म्हणजे आत्ता मी जरी इथे खूप बडबड करत असलो हां. तरी एकूण मी कमी बोलणारा आहे. प्रभाकरला जेव्हा 500 मित्र असायचे तेव्हा मला 5 मित्र असायचे. अच्छा. एवढा आमच्या दोघांच्यातला फरक आहे. म्हणजे जेव्हा आमचे काही कॉमन फ्रेंड्स आहेत त्यांना कळलं की आम्ही दोघं एकत्र काम करतोय, तेव्हा त्यांना असा धक्का बसला होता की अरे तुम्ही दोघं एकत्र कसे काय काम करणार आता. तर असं असताना जेव्हा आम्ही कुठे गेलो वगैरे तर खूप वेगळ्या. मुळात सुरुवातीच्या प्रतिक्रिया काय होत आहेत की अरे तुम्ही काहीतरी चालू केलं आहे का ते सकाळमध्ये वगैरे, असं एक हे होतं. ते काही सांगायचं नाहीत की हां काय बरं, मग अरे तुझं कुठेतरी नाव वाचल्यासारखं वाटतंय, अशी एक प्रतिक्रिया यायची. मग प्रभाकर म्हणायचा अरे कुठल्या तरी नाटकाच्या जाहिरातीत वगैरे असेल, तोही आखडायचा. तर असं एक एक स्टेप पुढे. मग म्हणायला लागले लोक की ते तुम्ही जे काय चालू केलं आहे ना ते आमची मुलं वाचतात बरं का. अरे वा वा. म्हणजे त्यांना अजूनही ते मुलांसाठी आहे असं वाटायचं की हा हे लहान मुलाचं आहे ना, ते मुलांसाठी. मग काही महिन्यांनी ते म्हणायला लागले अरे ते आम्ही वाचतो बरं का, छान चाललंय, पण हे किती वर्ष चालवणार आहात. अच्छा. मग त्यांना वाटायचं की अरे आता हे किती, अजून 1 महिना, 1.5 महिना, 2 महिने, 5 महिने, वर्ष म्हणजे खूपच हे वाटायला लागलं होतं त्यांना. आणि मग काही महिन्यांनी ते म्हणायला लागले की जरा कल्पना पुरवून वापरा बरं का तुम्हाला चालवायचं. तर अशा गमती जमती घडत होत्या. पण खूप चांगले अभिप्राय येत होते आणि ते आम्हाला म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळात सांगतो की संपादकांना पत्र आलं होतं करमाळ्यामधनं, सोलापूर इथलं करमाळा जे आहे तिथनं एका आजोबांचं पत्र आलं होतं आणि त्यात त्यांनी लिहिलं होतं मला नातवाची खूप आवड होती आणि आता मला माझा नातू मिळाला. क्या बात आहे. तर हे खूप मोठी पावती आहे. तर अशी अनेक पत्र सकाळमध्ये यायची, आम्हाला काही ते शेअर करायचे आणि लोकांना आवडत होतं, खूप आवडत होतं. त्याच्यानंतर जेव्हा ते सकाळ सुरू झालं तर तेव्हा ते डिजिटलवर पण जायला लागलं. तोही सुरुवातीचाच काळ होता, अर्थात तो 2000 नंतरचा होता मला वाटतं. पण तिथेही खूप चांगल्या कॉमेंट्स यायच्या, खूपच कॉमेंट्स यायच्या आणि तेव्हा ते जगभरातनं कॉमेंट्स यायला लागल्या होत्या. तर खूप मजा यायची, प्रत्यक्ष लोक भेटले. आणि त्यावेळी अजून एक गंमत व्हायची, आम्हाला कार्यक्रमांना वगैरे बोलवायला लागले होते आणि कार्यक्रमाला गेल्यावर बरं त्यावेळी आम्ही खूप तरुण दिसायचो. आताही तरुणच दिसताय. तर त्यावेळी साधारण आम्ही 24-25चे वाटायचो. अच्छा.
ते म्हणायचं तुम्ही चिंटू करता. मी त्यांना ते म्हणायचं की आम्हाला वाटलं कोणतरी असं प्रौढ व्यक्ती वगैरे आलेली असेल, म्हणजे मी आत्ता जसा दिसतो तसा कोणतरी त्यावेळेला आला असेल असं वाटत. तर तेही लोकांना खूप आश्चर्य वाटायचं, कारण चिंटूमधनं जे आम्ही मांडत असायचो ते लोकांना वाटायचं की हे कुठल्या तरी प्रौढ माणसाचे विचार आहेत असं वाटत असायचं. पण हे खूप मजा यायची वेगवेगळ्या कार्यक्रमांना. म्हणजे एक गंमत सांगतो, रुईया मुकबधीर मध्ये आम्हाला बोलावलं होतं की जिथे डेफ अँड डम आपण मुलं होतात, तर त्यांच्यासाठी, तर त्यांच्या गॅदरिंगला आम्हाला बोलावलं होतं आणि तिथे बक्षीस समारंभ वगैरे नेहमीचा असतो ते. तर त्यांनी त्यांचं चित्रकला प्रदर्शन दाखवलं. तर त्या प्रदर्शनात एका मुलांनी चिंटूचं चित्र काढलं होतं, अशी स्ट्रिप केली होती. आणि पप्पू चिंटूला म्हणतोय, या जोशी काकू फार बडबड करतात बुवा. आणि पुढच्या ह्याच्यात चिंटू म्हणतो, त्यांना रुईया मुकबधीरमध्ये शिकवायला पाठवूया. क्या बात. म्हणजे आपल्या याच्यावर त्या मुलांनी स्वतः कशी पॉझिटिव्हली कॉमेंट केली होती, हे खूप कौतुकास्पद वाटलं होतं मला. आणि खूप मजा यायची, म्हणजे असे वेगवेगळे अनेक किस्से हे करताना, पाहताना, ऐकताना, अनुभवताना. प्रत्येक पेपरमध्ये वगैरे ते चारोळी वगैरे लिहायचे पण प्रकार आहेत सर. काही पेपर्समध्ये वेगवेगळे कॉमिक पण आले चिंटूच्या आधारावर. यांचा सगळ्यांचा एक सोशल इम्पॅक्ट असतो. बरं. म्हणजे तुम्ही काय त्यातनं पेनिट्रेट करू इच्छिता, तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता. तसं आत्ता आपला जो विषय झाला की चिंटूने त्याची पातळी कधी सोडली नाही. कायम एक कुटुंबवत्सल असणारी लोकं दाखवली, गल्लीतले मित्रमैत्रिणी यांचं नातं दाखवलं, एका खाष्ट काकू वगैरे दाखवल्या. आत्ता काही कॉमिक्स वगैरे आहेत की जे लहान मुलांपर्यंत पोचत आहेत, पण मे बी त्यातनं चांगल्या गोष्टी जात नाही आहेत. तर काय वाटतं एक कार्टुनिस्ट म्हणून की आपल्या आर्टचा सोशल इम्पॅक्ट किती असतो आणि त्याचा किती प्रभाव पडू शकतो समाजावर? आम्ही जेव्हा केलं तेव्हा आम्ही असा काही विचार केला नाही की हा आपल्याला असा सोशल इम्पॅक्ट करायचा आहे वगैरे. आपल्याला एक चांगलं काहीतरी लोकांना द्यायचं, ह्याच विचाराने आम्ही केलं. म्हणजे अनेकदा असं व्हायचं की आम्हाला असं कुठेतरी गेल्यावर सांगायचं की तुम्ही खूप छान संदेश देता चिंटूमधनं. आम्ही म्हणायचो अरे आपण संदेश कधी देतोय. अच्छा, ओके, हां. पण लक्षात आलं की अरे आपण जे म्हणतोय त्यातनं जातोय संदेश. म्हणजे विनोदही असतो, पण कोणतरी एक कॉमेंट केलेली असते. हा जो सहजपणा आहे ना, हा आम्हाला, म्हणजे मला वाटतं की तो आमच्या दोघांमध्ये नैसर्गिकरित्या आलेला होता. त्यामुळे आम्ही ओढून ताणून कधी एखादं आपल्याला काहीतरी उपदेश पाजायचा आहे किंवा असं कधीही केलं नाही. अर्थात काय असतं की प्रत्येक कार्टुनिस्टचा एक स्वभाव असतो. प्रत्येकजण कशा पद्धतीने हे करतो त्याच्यावर त्याचं एक्सप्रेशन वेगळं असतं. त्यामुळे त्याच्यावर मी आता समजा एखाद्याने काही की जे तुम्हाला वाटतं की मुलांपर्यंत पोचू नये, तर ही जबाबदारी थोडी पालकांचीही असते की त्यांना त्यांच्यासमोर चिंटू ठेवायचा का दुसरं काय ठेवायचं, किंवा चिंटू नॉट नेसेसरी चिंटू, पण एक चांगलं सकस काहीतरी ठेवायचं का काय ठेवायचं, ही पालकांची जबाबदारी असते. अच्छा. तर मी ती त्यांच्यावर सोडतो. इतरांच्यावर काही कॉमेंट करण्यापेक्षा आपण चिंटूवर बोलूया. चिंटूवर बोलूया. सर 22 वर्ष आणि रोज चिंटू सुरू आहे, आत्ताही डिजिटली सुरू आहे. खरं तर माझा पुढचा प्रश्न, आता 34 वर्ष होत आहे. 34 वर्ष होत आहेत, पण 22 वर्ष आम्ही वर्तमानपत्रातनं रोज रविवारशिवाय करत. हा, म्हणजे ही एक साधना आणि तपश्चर्याच म्हणायला पाहिजे सर. अवघड प्रश्न आहे माझा पुढचा, पण लक्षात राहिलेले काही की तुम्हालाच खूप आवडून गेले असे कुठले आठवता येतील आत्ता पटकन? खरं सांगू का, रोजचाच चिंटू लक्षात म्हणजे आवडणारा होता. त्या दिवशीचा तो आवडणारा. अच्छा. असा चिंटू होता. लक्षात राहिलेलं एक म्हणजे महत्त्वाचं म्हणजे पु ल देशपांडे गेले तेव्हाचा जो केलेला चिंटू होता त्याला खूपच चांगला प्रतिसाद आला होता. एकतर खरं तो विषयच अवघड होता. म्हणजे तेव्हा आमच्या येतं की ती काय म्हणतात रेझर्स वॉक म्हणतो आपण, की हे करायचं की नाही, कारण पुलंसारख्या व्यक्तिमत्वावर कार्टूनमधनं एखादं व्यक्त होणं आणि तोपर्यंत चिंटू हसवत होता, एक थोडासा गंभीर विषय होता पुलं गेल्यावर. पण त्याला प्रचंड प्रतिसाद आला. म्हणजे अनेकांनी हे करून कळवलं की चिंटू आत्तापर्यंत आम्हाला हसवत होता, आज आमच्या डोळ्यात पाणी आलं, क्या बात आहे, चिंटूनी आणलं. असं अनेकांनी सांगितलं की
पुलं गेल्यांची बातमी वाचली होती, खूप वाईट वाटलं होतं, पण चिंटू बघितला आणि टचकन डोळ्यात पाणी आलं. तर हे खूप, आणि तिथे त्या अंत्ययात्रेत सुद्धा अनेक इतर वर्तमानपत्राच्या संपादकांनी किंवा खूप मान्यवरांनी तेव्हा सांगितलं की आजचा चिंटू फार सुंदर आहे. म्हणजे आमच्या मनातल्या भावना तुम्ही व्यक्त केल्या. क्या बात आहे. तर तो एक खूप आवड. आणि बाकी खूप आहेत, म्हणजे आम्ही आत्तापर्यंत 7,000 पेक्षा जास्त चिंटू केले, त्यामुळे अच्छा. काय काय शोधणार असा Okay, प्रश्न बरोबर. पड. पुलं गेले तेव्हा आम्ही शब्दविरहित एक चिंटू केला होता. म्हणजे चिंटू काही बोलत नाही आहे, एक पूर्ण सिंगल फ्रेमच होता तो. मी जो म्हटलं साईज सिंगल फ्रेम होता, आणि चिंटू उदास होऊन पाठमोर आहे, उदास होऊन बाहेर पाहतोय, आणि त्याच्या बाजूला टेबलावर पुलंची पुस्तकं आहेत. त्यावेळी अच्छा. कॅसेट्स असायच्या, त्या कॅसेट्स आहेत, व्हिडिओ कॅसेट आणि हे असलेले, ती सगळी पुस्तकं आहेत, आणि चिंटू फक्त उदास होऊन बाहेर बघतोय. बरं, आता हा उदास होऊन बाहेर बघतोय, खरं तर तो चिंटू पाठमोरा दाखवला होता. अच्छा. पण त्याच्या बॉडी लँग्वेजमधनं कळत होतं की तो उदास आहे, हे. तर हे जे पूर्ण की ती पूर्ण भावनाच की ती उदासी पूर्ण मराठी माणसाच्या मनात झिरपलेली होती, ती त्यांनी फक्त व्यक्त केली तिथनं, असं हे झालं होतं. वा. तर त्याला खूप मोठा प्रतिसाद मिळाला. 22 वर्ष सर चिंटू सुरू होतं आणि आता 34 वर्ष झालेत. पण 22 वर्षाच्या प्रवासात रोज लिहायचं आहे, याचा अर्थ रोज प्रभाकर सरांसोबत काहीतरी डिस्कशन होतं आहे, गप्पा होत आहे. तुमची त्याच्या आधीची मैत्री होती आणि 2013 साली दुर्दैवाने ते आपल्याला सोडून गेले. काय भावना होती तेव्हा? इतकी वर्ष एका व्यक्तीसोबत आपण एक एम ठेवून काम करतोय आणि अचानक ती उद्यापासून आपल्यासोबत नसणार आहे. हां, म्हणजे तो एकतर प्रचंड धक्का होता. म्हणजे आज आहे आणि उद्या नाही, इतका तो हे. आणि 22 वर्ष रोज भेटायचो आम्ही, रोज काहीतरी हे असायचं, कार्यक्रमाला एकत्र, परगावी गेलो कार्यक्रमाला तरी ते एकत्र, असं ते सगळं हे होतं. आणि अचानक नाही, हा एक खूप ब्लँक होणं जे म्हणतो आपण, तसं झालं होतं. पण एक आहे की आमच्या दोघांच्याही मृत्यू या विषयावर गप्पा व्हायच्या. अच्छा. की मृत्यू म्हणजे काय हे वगैरे, असं चिकार, म्हणजे याच्यावर आम्ही विनोदसुद्धा करायचो. तर काही प्रमाणात स्थितप्रज्ञता जी असते ना, ती अचानक आली मला तिथे, की अरे हा आपल्याबरोबर नाही आहे आता, आणि हे सत्य आपल्याला पचवावं लागणार आहे. हे पचवायला शिकलं पाहिजे. म्हणजे ते काय हे करता येत नाही, टाळता न येणारं सत्य आहे. तर ते घेऊन पुढे जायचं, असाच तो एक हे होता. म्हणजे त्यात आमचे गमती, म्हणजे एकतर हे कसं होतं की आमच्या दोघांच्याही गप्पा व्हायच्या. त्यात असं व्हायचं की मुळात हे संपूर्ण विश्व केवढं आहे, त्यात आपली आकाशमाला केवढी आहे, त्यात आपलं पृथ्वी केवढी आहे, त्यात आपण किती बारीक आहोत. मग ते किती आपण याच्यासाठी अडकून पडतो, हे करतो. आपण चांगलं काम करत राहावं, एकदा जायचं तेव्हा जायचं. मग तो म्हणायचा की चार्या, आपल्या दोघांपैकी एक कोणतरी आधी जाणार, तर कोणाला तरी एक मृत्यूलेख लिहावा लागणार. अच्छा. असं त्याचं हे असायचं. मी त्याला म्हणायचो, पब्या तू लिहिलंस तर फिक्शन लिहिशील, मी लिहिलं तर फॅक्ट लिहिन. म्हणजे आमच्या दोघांचे जे स्वभाव होते, तर इतकं आमचे त्या विषयावर अशा चर्चा, गप्पा वगैरे व्हायच्या होत्या. आणि तो जेव्हा गेला, म्हणजे ते झालं तेव्हा मला प्रचंडच हे झालं होतं, पण एक स्थितप्रज्ञताही आली असं मला वाटतं. म्हणजे मी फार काय हलून गेलो, ते काही क्षण असतो, पण त्याच्यानंतर एक स्थितप्रज्ञता आली. आजही मी चिंटू करताना तो आहे बरोबर असंच गृहीत धरतो की त्यातला तो, कारण तो एक फील असतो जो बरोबर, तो फील बरोबर आहे असं एक गृहीत धरून मी चिंटू करत असतो. आणि कदाचित तुम्ही ते एवढं एकरूप होऊन दोघं करत होतात, त्यामुळे आम्हाला ते प्रभाकर वाडेकर नाव जरी आता दिसत नसलं तरी त्यांचा तो कुठेतरी इसेन्स दिसतो त्या जोकमध्ये अजूनही. तो असतोच. म्हणजे तो एक आमच्या दोघांचा, आम्ही दोघं एकमेकांकडनं खूप शिकलो असंही म्हणायला हरकत नाही. तर ते त्याच्यात प्रतिबिंबित होतं. अच्छा. चिंटू पेपरमधून डिजिटल माध्यमांवर आलाय हे आम्ही बघतोय आता, पण अजून कुठे कुठे चिंटूची बदलती रूपं आहेत? म्हणजे तुम्ही काय काय करताय चिंटूला मूळ मेन सेंटरला घेऊन? चिंटू
2-3 हे होतं. प्रभाकर जेव्हा गेला त्याच्या काही महिने आधी माझं आणि आमचे एक मित्र आहेत मकरंद केळकर म्हणून, त्यांचं हे बोलणं आलं होतं की आपण चिंटूचं कॅलेंडर काढायचं. अच्छा. तर त्याच्यानंतर अगदी काढायचं वगैरे असं गप्पा झाल्या होत्या आणि प्रभाकर गेला अचानक. मग चिंटूचं कॅलेंडर काढलं आम्ही. सातत्याने 3-1 वर्ष आम्ही काढत होतो ते कॅलेंडर आणि त्याला प्रतिसादही चांगला होता. म्हणजे शालेय वर्षाचं कॅलेंडर आता पुन्हा काढायचा विचार आहे. त्याच्यानंतर ॲनिमेशन हा एक खूप जिव्हाळ्याच्या, दोघांच्याही जिव्हाळ्याचा विषय होता. अर्थात ॲनिमेशन हे खूप खर्चिक आहे. त्यामुळे जेव्हा आम्ही करत होतो त्यावेळेस तर त्याचा खर्च इतका प्रचंड होता की मराठी टी व्ही चॅनेलवर ते करणं परवडण्यासारखं नव्हतं. पण नंतर जेव्हा यूट्यूब वगैरे जे आलं तेव्हा मग मी स्वतः ठरवलं की आपण ॲनिमेटेड चिंटू करायचं. तर काही जवळजवळ 40 एक छोटे छोटे क्लिप्स केलेले आहेत. रील्स वगैरे येण्याच्या आधी आम्ही रील्स तयार केली. तर ती आत्ता आहेत. त्याला प्रचंड व्ह्यूज आहेत. काही लाखात, काही यांना तर 20-30 लाख वगैरे पण व्ह्यूज आहेत. तर त्याला पण एक खूप चांगला प्रतिसाद मिळाला. चिंटूचे टी-शर्ट्स आदिमानव.com म्हणून जी कंपनी आहे त्यांनी चिंटूचे टी-शर्ट्स काढलेत. कारण आपण बघतो की आपल्याला आसपास अनेक परदेशी कॅरेक्टर्सचे टी-शर्ट्स बघायला मिळतात. तर खास मराठी कॅरेक्टरचं का नको. बरोबर. आणि मग चिंटूचे टी-शर्ट्स त्यालाही खूप चांगला प्रतिसाद आहे. किंवा व्हिनस ट्रेडर्सनी चिंटूचे रायटिंग पॅड म्हणजे एक्झाम पॅड म्हणतो ती काढली आहेत. फाउंटन पेन काढलेत. तर असे वेगवेगळे आहेत. आणि आता आम्ही अजून चिंटूची काही नवीन प्रॉडक्ट्स घेऊन येतो आहे. अर्थात चिंटूचे 2 चित्रपटही आले होते. त्यालाही खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आणि विचार चालू आहे की चिंटूचा आता 3रा चित्रपट काढायचा आहे. अरे वा, क्या बात आहे. त्याच्यावर मी विचार करतोय, काम करायला सुरुवात केलेली आहे. मस्त. बघू कसं काय विचार करता याची अनाउन्समेंट पोस्टमॅनवर ऑफिशियली पहिल्यांदा येस क्या बात आहे. ती पहिल्यांदा झाली. आणि मला वाटतं की म्हणजे तो चित्रपट असा हवा आहे की मोठी माणसं लहान मूल होऊन बघतील. क्या बात आहे. तर अशा पद्धतीचा चित्रपट असेल तो. अर्थात ॲनिमेटेड करायला मला आवडलं असतं, प्रयत्नही करणार आहे मी, पण त्याचं पुन्हा बजेट हा एक मोठा इश्यू आहे. पण बघू, जो होईल तो चांगलाच होईल. वा, क्या बात आहे. आणि आम्हाला पण खूप आवडेल तो बघायला, कारण आमचा नॉस्टॅल्जिया हिट होणार आहे. हा पॉडकास्ट बघणाऱ्यांचा पण नॉस्टॅल्जिया हिट होणार आहे. शेवटाकडे येतोय सर आपण. चिंटू व्यतिरिक्त पण चारुहास पंडितांचं खूप मोठं काम आहे. आणि बरं, शेवटाकडे जायच्या लोक म्हणतील तुम्ही बगळा काढून दाखवला, चिंटू तरी काढून दाखवा. चिंटू चिंटूचं चित्र काढून दाखवू. नक्की सर, प्लीज. क्या बात आहे. वा, चिंटू. जे मी आमच्या डोक्यात होतं की अगदी लहान मुलांपासून आजी आजोबांपर्यंत, तर मला अनेकांनी सांगितलंय की आमचे 8 महिन्याचा मुलगा सुद्धा चिंटू ओळखतो. क्या बात आहे. म्हणजे ते बघितलं चिंटू की तर असं काहीतरी, किंवा 1 वर्षाचा मुलगा. तर हे जे आहे की ते चित्रातलं सौंदर्य, त्यातला साधेपणा, सिम्प्लिफिकेशन,
हे आम्ही जास्तीत जास्त हे करायचा प्रयत्न केला वा. की कमीत कमी रेषात आपण आपलं म्हणणं कसं मांडू शकतो, चित्रात नाही. जसं शब्दही आमचे कमीत कमी असायचे आणि चित्रातल्या रेषाही कमीत कमी असायच्या. आम्हाला चिंटू रोजचा होता सर. आम्ही रोज सकाळी बघायचो, हसायचो आणि दिवस छान जायचा. इवन आत्ता पण चिंटू बघितल्यानंतर एक छान वाटतं आणि तेवढा वेळ एक हास्य येतं चेहऱ्यावर. तुम्ही चिंटूचं यश कुठल्या फुटपट्टीमध्ये मोजता? एकतर फुटपट्टी समोर अच्छा, आहे yes, sir. की तुमच्यासारखे अनेक लोक चिंटू वाचत मोठे झाली. येस. म्हणजे अनेक IAS IPS ऑफिसर्स मला भेटतात. ते सांगतात की आम्ही लहानपणापासून चिंटू क्या वाचतोय. बात. आमच्या लहानपणचा तो एक मोठा भाग, डॉक्टर किंवा चित्रपटातले काही मराठी चित्रपटातले वगैरे असे अनेक वेगवेगळ्या राजकारणातले. तर हे खूप छान वाटतं. पण सर्वात मला जे आवडतं ते म्हणजे अनेक जण सांगतात की चिंटूमुळे आमची मुलं मराठी वाचायला लागली. वा. म्हणजे आता आपण तेच थांबवू शकत नाही, पण इंग्रजी माध्यम हे पेव वाढत चाललेलं आहे. त्यामुळे मराठी भाषेकडे जे दुर्लक्ष होतं, तर चिंटूमुळे अनेक मुलं मराठी वाचायला लागली, हे मला खूप महत्त्वाचं वाटतं. आणि त्याचा अजून एक म्हणजे मुंबई युनिव्हर्सिटीच्या डिपार्टमेंट ऑफ जर्मनने परदेशी लोकांना आणि अमराठी लोकांना मराठी शिकण्यासाठी काही पुस्तकं काढली आहेत. तर त्यात अनेक चिंटूंचा वापर केला आहे. क्या बात आहे. तर हे सुद्धा मला खूप महत्त्वाचं वाटतं. म्हणजे आतासुद्धा अजूनही दुसरं एक अजून महत्त्वाचं वाटतं म्हणजे आजच्या मुलांनासुद्धा चिंटू अजून रिलेट होतो आहे. एक्झॅक्टली. कारण आत्तासुद्धा अनेक पालक मुलं येऊन भेटतात, सांगतात की आम्ही चिंटू रोज हा चिंटू वाचल्याशिवाय झोपत नाही. हे जे आहे वाक्य. किंवा एक मला मध्ये एक कोल्हापूरवरनं एका मुलीचा फोन आला होता. ती म्हणाली की आमचं घर रंगवायला काढलं होतं, तर माळ्यावर आमच्या त्या चिंटूच्या चिकट वह्या होत्या. अच्छा. तर माझा मुलगा रात्री 12पर्यंत ते वाचत इतका हसत वाचलेला वा वा होता. वा. तर हे जे आहे की आजच्या मुलांनाही तो रिलेट होतो, हे खूप मला महत्त्वाचं वाटतं. आणि ती लिगसी पुढे अनेक जण म्हणजे त्यांच्या लहानपणचा हा ठेवा पुढे देत आहेत, हे खूप छान वाटतं. क्या बात आहे सर. खूप मस्त गप्पा होत्या सर या. पण शेवटाकडे येताना मला थोडंसं चारुहास पंडितांच्या अजून व्यवसायाकडे जायचं आहे की चिंटू व्यतिरिक्त पण चारुहास पंडितांचं मोठं काम आहे. स्टुडिओ आहे तुमचा पुण्यामध्ये. बरं. काय काय काम करताय तुम्ही कला क्षेत्रामध्ये आणि कुठपर्यंत तुमचे आर्टिकल्स पोचलेत? हां, आता मी जसं सांगितलं होतं की माझी ॲडव्हर्टायझिंग एजन्सी होती. माझी बायकोही ॲडव्हर्टायझिंगमध्येच होती, कारण आम्ही दोघं एकाच वर्गात होतो, लव्ह मॅरेज. आणि लग्न झाल्यावर तिने माझ्या ॲड एजन्सी जॉईन केलेली होती. म्हणजे चिंटूमध्ये तिचाही एक वाटा आहे हे मला सांगायला पाहिजे, कारण जाहिरातीचा सगळा लोड असताना चिंटूसाठी वेळ मिळवून देणं हे तिने खूप महत्त्वाचं काम केलं. ॲड एजन्सी चालू असताना एक अशी वेळ आली की आम्हाला वाटायला लागलं की सारखं आपण लोकांच्या इच्छेप्रमाणे काम करतो आहे जाहिरातीत. ती मजा येत नाही. एक क्रिएटिव्ह सॅटिस्फॅक्शन आहे ते मिळत नाही. त्याच्यासाठी आपण काहीतरी वेगळं करूया. तर वेगळं काय करायचं असा विचार करत, कारण जसं लँडस्केप, पोर्ट्रेट किंवा ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग्ज वगैरे हा एक ऑप्शन होता आम्हाला, पण तिकडे जायचं नव्हतं. वेगळंच काहीतरी, जसं चिंटू आम्ही एक वेगळा ट्रेंड केला तसं काहीतरी वेगळं करावं असं वाटत होतं. तर एकदा एका लेझर मशीन बघण्यात आलं मग तर तेव्हा लेझर मशीन म्हणजे 2005 सालची गोष्ट आहे ही. हा प्रकारच नवीन होता, लेझर टेक्नॉलॉजी हा. तर तेव्हा येतं वाटलं की ह्याच्यातनं काहीतरी आपल्याला करता येईल. काय करता येईल माहीत नव्हतं. मग एक लेझर मशीन आम्ही विकत घेतलं. तेव्हा जवळ ते 15 लाखाला वगैरे असं होतं, पण ते घेतलं आम्ही. आणि त्याच्यावर वेगवेगळे प्रयोग, वेगवेगळ्या मटेरियलवर प्रयोग करत होते. मग ॲक्रेलिक असेल, पेपर असेल, काच असेल, लाकूड असेल. तर लाकडावर करत असताना वाटलं की हे माध्यम खूप इंटरेस्टिंग आहे. मग त्यात अजून डीप जात गेलो तर त्यात असं लक्षात आलं की लाकडाचे विविध रंग आहेत, नैसर्गिक रंग. म्हटलं की ह्या नैसर्गिक रंगांचा वापर करून, हे वेगवेगळ्या जातीची लाकडं आहेत, प्रत्येक जातीचा एक वेगळा रंग असतो, वेगळं टेक्स्चर असतं. ह्याचा वापर करून आपण चित्र तयार करूया. आणि मग आम्ही वेगवेगळ्या जातीचे लाकडाचे थिन लेयर्स घेऊन
ते लेझरने कट केले, ते चिकटवले आणि त्यातनं चित्र बनवायला सुरुवात केली आणि आम्हाला दोघांनाही ते खूप तो प्रकार माध्यम ते खूप आवडलं आणि मग आम्ही त्याच्याकडे वळलो. हळूहळू ॲड एजन्सी कमी करून ह्या प्रकाराकडे वळलो आणि त्याला प्रतिसादही चांगला मिळत गेला. म्हणजे तेव्हा अगदी 4-5 लोकांपासून सुरू केलेला आमचा व्यवसाय आता आमच्याकडे 50पेक्षा जास्त लोक काम करत आहेत आणि भारतात जवळजवळ 150पेक्षा जास्त एक्सक्लुझिव्ह आर्ट शॉप्समध्ये आमची ही चित्र विकली जातात. त्याच्यानंतर भारतातल्या 8 एअरपोर्ट्सवर ही चित्र विकली जातात आणि अनेक महत्त्वाच्या मोठ्या लोकांपर्यंत ही चित्र दिली गेलेली आहेत. म्हणजे अगदी उदाहरण सांगायचं तर मध्ये देवेंद्र फडणवीसांनी बिलगेट्स जेव्हा आले होते महाराष्ट्रात तेव्हा आम्ही केलेलं चित्र दिलेलं आहे. त्याच्यानंतर याच्या आधीचे आपले महाराष्ट्राचे गव्हर्नर रमेश बैस, तर ते जेव्हा मोदींना भेटायला गेले होते तेव्हा आम्ही केलेलं शिवाजी महाराजांचं चित्र दिलं. विराट कोहली विवियन रिचर्डला भेटायला गेला होता तेव्हा आम्ही केलेलं चार्ली चॅपलिनचं चित्र त्यांनी विवियन रिचर्डला दिलं. अर्थात आमचा मित्र सुनंदन लेलेमुळे ते शक्य झालं, पण अशा रतन टाटांना दिलं गेलेलं आहे. असे अनेक जण आहेत. राज ठाकरे आमच्या आर्ट गॅलरीला 4-5 वेळा येऊन गेले, त्यांनी ॲप्रिशिएट केलं, त्यांनी अनेकांना दिले. तर हे ॲप्रिसिएशन अनेक स्तरांमधनं, कॉर्पोरेट्समधनं, कारण कॉर्पोरेट्समध्ये पण प्रश्न पडतो की वेगळं काय द्यायचं. तर अनेक यांनी सांगितलं की अरे तुमची चित्र मिळाली आणि आमचा प्रश्न संपला. मस्त, क्या बात आहे. तर अफोर्डेबल प्राईजमध्ये उत्तम क्वालिटीचं हे द्यायचं. आणि आम्ही आमच्या सगळ्या लोकांना सांगितलं की आमचं याचं नाव आहे सृजन आर्ट असं हे आहे. तर हे सृजन आर्टचं प्रॉडक्ट न बघता हे भारताचं रिप्रेझेंटेशन करणारं प्रॉडक्ट आहे. या पद्धतीने याच्याकडे बघा आणि क्वालिटी ही त्या पद्धतीची असायला पाहिजे. आणि मला सांगायला आवडतं की आम्ही ती क्वालिटी देतो. सर, कागद आणि पेन यांचं एक खूप छान नातं आहे. म्हणजे लेखक पण म्हणतो की जेव्हा तर कागद पेन लिहितानाची ती व्हायब्रेशन येतात ती आम्हाला एक मजा देतात. तुम्ही चित्रकार आहात, कागद आणि पेनचं त्याचंही एक खूप छान नातं आहे. तुम्ही आत्ता आयपॅडवर चित्र काढलं, तुम्ही डिजिटल माध्यम थोडं जवळ केलं आहे, पण आता घिबली आर्ट असेल किंवा ChatGPTला सांगितलं की माझं कार्टून बनवून दे, तर ते अक्षरशः 20 सेकंदाच्या आत तुमचं चित्र बनतं. बरं, या गोष्टीकडे तुम्ही कलाकार म्हणून कसं बघता? तुमची कला कुठेतरी धोक्यात येईल पुढे जाऊन असं वाटतं? धोक्यात येईल असं वाटत नाही. आता जिबली आर्ट वगैरे जे आहे तर त्यातसुद्धा म्हणजे मला जे वाटतं आहे की हे त्यांच्या परवानगीने झालेलं आहे. अर्थात परवानगी देताना बरेच आर्थिक व्यवहार होतात. एक्झॅक्टली. त्या दिवशीने त्यांनी आणि मग हे त्यांना लोकांना सोपे करून दिलेलं आहे. काय वाईट आहे असंच माझं म्हणणं आहे. अच्छा. म्हणजे त्यांनी चोरून जर का केलं असतं, म्हणजे जिबली आर्टची परवानगी न घेता केलं असतं, कॉपीराईटचा भंग करून जर का केलं असतं तर ते चुकीचं आहे. पण जर का त्यांची परवानगी घेऊन केलं तर लोकांना एक चांगल्या पद्धतीने काहीतरी गंमत बघायला मिळाली तर काही हरकत नाही असं मला वाटतं फ्रँकली. अच्छा. कदाचित अनेकांचा याला विरोध असेल, पण मला असं वाटतं की जर का त्या कलाकाराची परवानगी असेल तर व्हाय नॉट. पण कसलेले कलाकार येत राहतील सर अजूनही पुढे आणि कला जिवंत राहील? नक्कीच कला जिवंत राहणार. AI खूप फास्ट करत असतं काम आणि ते खूप मोठं आव्हान आहे कलाकारांच्या समोर. पण कलाकारांपुढे जे आव्हान आहे ते त्या AIच्या पुढे कसं जायचं. तो जेव्हा म्हणजे AIचा आता वापर करावाच लागणार आहे. म्हणजे कुठलाही कलाकार असेल ना तो AIचा, म्हणजे जसं पूर्वी लोक कॉम्प्युटरला नाका मुरडायचे पण त्यांनाही तो कॉम्प्युटरचा वापर करावाच लागला. लेखकसुद्धा कॉम्प्युटरला नाका मुरडायचे, आता ते कॉम्प्युटरवर लिहितात. पुढची पिढी तर लिहायलाच लागलेली आहे, त्यांना हाताने लिहिणंच अवघड आहे. तसंच हे होणार आहे. AIला आपण टाळू शकत नाही, फक्त त्याचं गुलाम व्हायला नको. गुलाम न होता मास्टर व्हा. क्या बात आहे. आणि मग त्याच्यापेक्षा चांगलं काय करू, त्याच्या पुढे जाऊन किंवा त्याच्याकडनं काय चांगलं काढून घेता येईल याचा प्रयत्न करा. लेबर वर्क कमी करता येईल असं बघा. क्या बात आहे. ओके, या नोटवर आपण थांबूयात सर. तुम्ही आज चिंटू पुन्हा झर्रकन डोळ्यासमोरून गेला.
खूप मजा आली. आपल्या प्रेक्षकांनाही मजा आली असेल. तुम्ही चिंटूचा सगळा प्रवास सांगितलात आणि एक-एक कॅरेक्टरबद्दल तुमचा जो थॉट होता आणि तुमचे जे अनुभव होते, तर तुमचं जरी वय वाढत असलं, तर तरी हा चिंटू कायम असाच बाल राहावा, कायम लहान राहावा आणि तो येत्या पुढच्या पिढ्यांना पण आनंद देत राहावा. यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर. तुम्ही आमच्या एका फोनवर आम्हाला अवेलेबल झालात आणि आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटत राहू. थँक सो मच. धन्यवाद. येस, येस. मंडळी, हे चिंटूचं पत्र तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा आणि पोस्टमनला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून पत्रपेटीत पडणारं पुढचं पत्र पडलं की सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आपण भेटत राहूया आणि गप्पा मारत राहूया. कळावे, तुमचा पोस्टमन सर्वेश.